नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 57 आर्टिकल 57 हे ह्या कलमाच्या तरतुदी हे कलम आज आपण चांगल्या प्रकारे समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर भारतीय राज्यघटनेतील कलम 57 आर्टिकल 57 हे राष्ट्रपतींच्या पुनर्निवडणुकीच्या पात्रतेशी संबंधित आहे. हे एक लहान पण अत्यंत महत्त्वाचे असे कलम आहे, जे लोकशाहीतील सर्वोच्च पदाच्या निवडीबाबतची लवचिकता दर्शवते. हे कशा संबंधित आहे? तर हे कलम राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या पात्रतेशी संबंधित आहे. हे एक लहान पण अत्यंत महत्त्वाचे कलम आहे, जे लोकशाहीतील सर्वोच्च पदाच्या निवडीबाबतची लवचिकता दर्शवते. कलमाचे नाव कलम 57 पुनर्निवडणुकीसाठी पात्रता, आर्टिकल 57 इलिजिबिलिटी फॉर रिइलेक्शन. त्याची व्याख्या समजून घेऊया, तरतूद समजून घेऊया या कलमाची. जी व्यक्ती राष्ट्रपती म्हणून पद धारण करत आहे किंवा जिने धारण केले आहे, ती व्यक्ती या संविधानाच्या इतर तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी पुनर्निवडणुकीस पात्र असेल. काय म्हटलेलं आहे? जी व्यक्ती राष्ट्रपतीमधून पद धारण करत आहे किंवा जिने धारण केले आहे, ती व्यक्ती ह्या संविधानाच्या इतर तरतुदींना अधीन राहून त्या पदासाठी पुनर्निवडणुकीस पात्र असेल, अशी तरतूद हे कलम करतं. ओके, सोप्या शब्दात समजून घेऊया. या कलमाचा सोपा अर्थ असा आहे की भारतातील कोणतीही व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती पदासाठी उभी राहू शकते आणि निवडून येऊ शकते. अमेरिकेसारख्या देशात एक व्यक्ती जास्तीत जास्त 2 वेळाच राष्ट्रपती होऊ शकते, परंतु भारतात अशी कोणतीही मर्यादा नाही. जर एखादी व्यक्ती सध्या राष्ट्रपती असेल किंवा पूर्वी राष्ट्रपती राहिली असेल, तर ती पुन्हा निवडणुकीला उभी राहू शकते. अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे. काय म्हटलेलं आहे? या कलमाचा सोपा अर्थ असा आहे की भारतातील कोणतीही व्यक्ती कितीही वेळा राष्ट्रपती पदासाठी उभी राहू शकते आणि निवडून येऊ शकते. अमेरिकेसारख्या देशात एक व्यक्ती जास्तीत जास्त 2 वेळाच राष्ट्रपती होऊ शकते, परंतु भारतात अशी कोणतीही मर्यादा नाही. जर एखादी व्यक्ती सध्या राष्ट्रपती असेल आणि पूर्वी राष्ट्रपती राहिली असेल, तरी देखील ती पुन्हा निवडणुकीला उभी राहू शकते. अशी तरतूद ह्या कलमात केलेली आहे. हे कलम का अस्तित्वात आलं हे समजून घेऊया. संविधान सभेतील चर्चेदरम्यान राष्ट्रपतींच्या कार्यकाळावरती मर्यादा असावी की नाही यावर चर्चा झाली. काही सदस्यांचे मत होते की एका व्यक्तीला एकदाच संधी द्यावी, तर काहींना वाटले की अनुभवी व्यक्तींची पुन्हा निवड होणे देशासाठी फायदेशीर ठरू शकते. शेवटी लोकशाही मूल्यांचा विचार करून जनतेच्या प्रतिनिधींवर हा निर्णय सोडण्याचे ठरवले. म्हणून एक कलम लवचिक ठेवण्यात आले आहे. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. अनुभवाचा फायदा. एखादा कार्यक्षम राष्ट्रपती देशाला कठीण काळात पुन्हा नेतृत्व देऊ शकतो. लोकशाही स्वतंत्र. मतदारांना खासदार आणि आमदार त्यांच्या पसंतीचा उमेदवार निवडण्याचे पूर्ण स्वातंत्र्य मिळते. लवचिकता. संविधानाने पदावर राहण्यासाठी कोणतीही कडक मर्यादा घातलेली नाही. हे या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहेत. आता कलमाचे उल्लंघन आणि शिक्षा उपाय समजून घेऊया. कलम 57 हे पात्रता सांगणारे कलम आहे, त्यामुळे त्यांचे उल्लंघन होणे कठीण आहे. जर एखाद्या व्यक्तीला पुनर्निवडणुकीपासून किंवा बेकायदेशीरपणे रोखले गेले, तर ती व्यक्ती सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकते. अर्थात पुन्हा निवडून येण्यासाठी त्या व्यक्तीला कलम 58 मधील पात्रतेच्या अटी पूर्ण कराव्या लागतील. तर ह्या कलमाचे हे उल्लंघन आणि शिक्षा उपाय आहेत. न्यायालयीन प्रकरण समजून घ्यावे. या कलमासंबंधित असलेलं न्यायालयीन प्रकरण. कलम 57च्या बाबतीत कोणतेही मोठे वादग्रस्त न्यायालयीन प्रकरण नाही, कारण हे कलम स्पष्ट आहे. मात्र डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या दुसऱ्या निवडीच्या वेळी राजकीय वर्तुळात चर्चा झाली होती, परंतु घटनात्मकरित्या त्याला आव्हान दिले गेले नाही, कारण कलम 57ने त्यांना तसा अधिकार दिला होता. काय ह्या कलमाच्या संबंधित असं कुठं मोठे वादग्रस्त असं न्यायालयीन प्रकरण नाही आहे. ओके, तर ह्या कलमाच्या संबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूयात. कलम 52, कलम 56, कलम 58 हे कलमे ह्या कलमाच्या संबंधित असलेल्या कलमे आहेत. कलम 52मध्ये भारताचा एक राष्ट्रपती असेल. कलम 56मध्ये राष्ट्रपतींचा 5 वर्षाचा काळाची तरतूद केलेली आहे. तर कलम 58मध्ये राष्ट्रपती पदासाठीच्या पात्रतेच्या अटी, उदाहरणार्थ वय 35 वर्ष पूर्ण, भारतीय नागरिक इत्यादींची तरतूद केलेली आहे. तसेच राजकीय संकेत, कन्व्हेन्शन
भारताच्या इतिहासात डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे एकमेव राष्ट्रपती आहेत जे 2 वेळा निवडून आले. त्यानंतर सर्व राष्ट्रपतींनी केवळ एकच कार्यकाळ पूर्ण करण्याचा संकेत पाळला आहे. ते ह्या कलमासंबंधित असलेल्या संविधानिक कलमे आणि कायदे आहेत. या कलमाची समीक्षा कशी करता येईल? सकारात्मक बाजू समजून घेऊया. अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याची सोय यात केलेली आहे, तरतूद यात केलेली आहे. नकारात्मक बाजू समजून घ्या. टीकाकारांच्या मते कार्यकाळावर मर्यादा नसल्यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होण्याची शक्यता असते. यामुळे नवीन व्यक्तींना किंवा विचारसरणीला ह्या सर्वोच्च पदावर संधी मिळण्यास उशीर होऊ शकतो. तर अशी या कलमाची आपण समीक्षा करू शकतो. काय म्हटलेलं आहे? सकारात्मक बाजू, अनुभवी नेतृत्वाला पुन्हा संधी देण्याची तरतूद सोय यात केलेली आहे. तर नकारात्मक बाजू काय? टीकाकारांच्या मते कार्यकाळावर मर्यादा नसल्यामुळे सत्तेचे केंद्रीकरण होण्याची शक्यता असते. यामुळे नवीन व्यक्तींना किंवा विचारसरणीला या सर्वोच्च पदावर संधी मिळण्यास उशीर होऊ शकतो. असं या कलमाची आपण समीक्षा करू शकतो. निष्कर्ष काय मांडता येईल बरं ह्या कलमाचा? तर कलम 57 हे भारतीय संविधानातील लोकशाहीच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. जरी संविधानाने पुनर्निवडणुकीची परवानगी दिली असली तरी भारतीय राजकीय परंपरेने एक व्यक्ती एक कार्यकाळ हा अलिखित नियम पाळून नवीन नेतृत्वाला संधी देण्याची प्रथा जोपासली आहे. हे कलम राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा आणि निवडीचे स्वातंत्र्य यांचा समतोल राखते. काय निष्कर्ष मांडता येईल? की कलम 57 हे भारतीय संविधानातील लोकशाहीच्या व्यापक दृष्टिकोनाचे प्रतीक आहे. जरी संविधानाने पुनर्निवडणुकीची परवानगी दिली असली तरी भारतीय राजकीय परंपरेने एक व्यक्ती एक कार्यकाळ हा अलिखित नियम पाळून नवीन नेतृत्वाला संधी देण्याची प्रथा जोपासली आहे. हे कलम राष्ट्रपतीपदाची प्रतिष्ठा आणि निवडीचे स्वातंत्र्य यांचा समतोल राखते. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 57 मधील तरतुदी, या कलमाच्या तरतुदी चांगल्या प्रकारे आपण समजून घेतलेल्या आहेत. हे कलमाचे तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून हे कलम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. अशाच कायदेविषयी ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक ज्ञान मिळेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.